पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आदि शक्ति मुक्ता जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। यमुना महारानी की जय। जय जय श्री राधे श्याम हरि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री
नाथ नारायण वासुदेव हे 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 नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण कृष्ण हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नंदस्त्वात्मज उत्पन्ने जाताह्लादो महामना आहूय विप्रान् वेदज्ञान् स्नात शुचिरलंकृतः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवत स्वरूप श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आणि ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या पंचम दिवसाच्या प्रथम सत्रामध्ये उपस्थित आहोत। श्रीमद् भागवत कथा म्हणजे भवरोगावरचं औषध आहे।
औषधी म्हटले की औषधीचे 3 प्रकार येतात प्रामुख्याने. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी. पहिले जे 3 दिवस आहेत, या 3 दिवसापर्यंत कथा थोडीशी गंभीर असते. आयुर्वेदिक औषधी कशी असते? थोडीशी कडू असते पण गुणकारी असते. पण जसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य भागवत कथेमध्ये होतं, तेव्हापासून ही औषधी म्हणजे होमिओपॅथी. साबुदाण्यासारख्या गोळ्या घेत राहायच्या, तोंडही गोळ होतं ना, हळूहळू रोगही निघून जातो. तसं भगवान परमात्म्याच्या मधुर मधुर लीलांचं श्रवणही करायचं आणि ते श्रवण करता करता दोषमुक्तही व्हायचं. कृष्ण कथा ही अमृताप्रमाणे रसाळ कथा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं. नंदस्तु आत्मज उत्पन्ने जाताल्हादो. प्रत्यक्ष आनंद गोकुळामध्ये प्रगट झालाय. तुकोबाराय म्हणतात, गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भरते लोक घरोघरी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यावर घरोघरी लोक निर्भर झाले. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी संकल्पना मांडली ना, आत्मनिर्भर होण्याकरता. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्याबरोबर सर्व लोक आत्मनिर्भर झाले. निर्भर ते लोक घरोघरी. गोकुळामध्ये काय काय आश्चर्य झालं बघा. देव आला घरा, जयाच्या अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका. भगवान परमात्मा फक्त गोकुळामध्येच अवतीर्ण झाले ते असं नाही, प्रत्येकांच्या अंतकण रूपी घरामध्ये भगवान परमात्मा प्रविष्ट झाले होते. आणि त्याचा परिणाम असा, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. नारायण आला तिथे लक्ष्मी येणारच. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी येणारच. जिथे लक्ष्मी आहे कदाचित तिथे नारायण असतील किंवा नसतील सांगता येत नाही, पण जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी येणार म्हणजे येणार. त्यामुळे सर्व लोक घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. सर्व लोक श्रीमंत झाले. दैन्य आणि दारिद्र्य त्रासलं. त्या दैन्याचा आणि दारिद्र्याचा कोणी स्वीकार करत नव्हतं गोकुळामध्ये. त्यामुळे ते त्रासून निघून गेलं. सर्व लोक श्रीमंत झाले. एवढंच नाही, भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्याबरोबर लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जप तपे. जप न करता तप न करता गोकुळवासियांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि महत्वाचा मुद्दा, गोकुळवासियांच्या अंतःकरणात राहणारी जी चिंता, ती सहकुटुंब सहपरिवार पळून गेली. चिंता ते पळाले गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. प्रवेश भीतरी केला देवी. प्रवेश भीतरी केला देवी. गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी. प्रवेश भीतरी केला देवी. प्रवेश भीतरी केला देवी. ओ चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी.
ते पळाले गोकुळाबाहेरी चिंता ते पळाले गोकुळाबाहेरी प्रवेश भितरी केला देवी प्रवेश भितरी केला देवी प्रवेश भितरी केला देवी चिंता ते पळाले गोकुळाबाहेरी प्रवेश भितरी केला देवी प्रवेश भितरी केला देवी प्रवेश भितरी केला देवी भगवान परमात्म्याने प्रवेश केला चिंता पळून गेली सर्व निश्चिंत झाले आणि निश्चिंत होऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा आनंद उत्सव करतायत आनंद साजरा करतायत गोपिका बधाई घेऊन यशोदा मैयाकडे जातायत मैया लाख लाख बधाई गोपाळ नंद बाबाकडे जातात बाबा लाख लाख बधाई आपको नंद भवनाला अनेक दरवाजे आहेत. त्या प्रत्येक दरवाजातून गोपिकांचा समूहाच्या समूह प्रवेश करतोय आणि मैयाला बधाई देतोय. आज मैया यशोदा के द्वार बधैया बाजे रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही कौन पुण्य कर आई यशोदा मैया 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 याके गोद भरी करतात बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही कंचन थारलिये ब्रज युवती कंचन तारलिये ब्रज युवती कंचन थारलिये ब्रज युवती कंचन तारलिये ब्रज युवती गावत मंगल चार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही कृष्ण कन्हैया लाल की बलदाऊ महाराज की बाबानंद जो करीत मुदित मन 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 यथा योग्य सत्कार बधैया बाज रही बाज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बधैया बाज रही
नर मुनि दर्शन को आए सुर नर मुनि दर्शन को आए सुर नर मुनि दर्शन को आए सुर नर मुनि दर्शन को आए कपट रूप तन धार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही अद्भुत कांति ललन मुख पर अद्भुत कांति ललन मुख पर अद्भुत कांति ललन मुख ऊपर कांति ललन मुख ऊपर होत भवन उजियार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही आज मैया यशोदा के द्वार बदैया बाज रही बोल नंद के लाला की नंदो महामनास्तेभ्यो वासोलंकार गोधनम सूतमागत बंदीभ्यो येन्ने विद्योपजीविनः आज नंद बाबा महामना झालेले आहेत महामना आणि महामनाहून सूत मागत बंदीजन यांना दान करू लागले महामना कशाला म्हणतात अत्युदार चित्त हा ज्यांचं चित्त अतिशय उदार आहे त्याला म्हणतात महामना हाताला जे सापडेल ते देऊन टाकतायत सूत मागत बंदीजन ब्रिदावली गाऊन दान मागण्याकरता येतात आणि दान घेऊन जेव्हा ते घरी जात असताना चौकात एकमेकांची त्यांना भेट होते तुला काय मिळालं तो म्हणतो तुला काय मिळालं बघ चांदीचा ताट चांदीचा ग्लास चांदीचा तांब्या वाटी सुद्धा चांदीचे भांडे मिळाले मला अरे तू काय चांदीचे भांडे घेऊन चालले बघ माझ्याकडे सोन्याचे भांडे आहेत अरे हे सोन्याचे भांडे कोणत्या दरवाजातून मिळत होते म्हटले 3 नंबर दरवाजातून अरे मी 4थ्या पासून परत आलो त्याने ते चांदीचे भांडे तिथे चौकात टाकून दिले आणि सोन्याचे भांडे घेण्याकरता 3ऱ्या नंबरच्या दरवाजामध्ये प्रवेश केला तिथे सोन्याचे भांडे मिळत होते सोन्याचे भांडे घेतले आणि आनंदाने उड्या मारत 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 निघाला घराकडे चौकात दुसरा मित्र भेटला तो म्हटला काय मिळालं तुला म्हणे बघ चांदीचा ग्लास चांदीची वाटी चांदीचा ताट तांब्या सुद्धा चांदीचा भांडे भेटले सोन्याचे भांडे भेटले सर्व काही सोन्याचं आहे सर्व काही सोन्याचं आहे अरे काय सोन्याचे भांडे घेऊन चालला तू बघ माझ्याकडे काय मिळालं मला काय मिळालं तुला नवरत्नाचा हार हिरे माणिक मोती अशी सुंदर सुंदर रत्नाचा हार मिळतात अरे हे रत्नाचे हार कुठे मिळत आहेत म्हणे 2 नंबरच्या दरवाजामध्ये कारण नंदबाबाला अनेक दरवाजे होते ना आणि प्रत्येक दरवाजातून काही ना काही मिळतंय अरे 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 मी 3 नंबरच्या दरवाजापासून वापस आलो त्याने पुन्हा ते सोन्याचे भांडे तिथेच चौकात टाकून दिले आणि हिरे माणिक मोती रत्न घेण्याकरता 2ऱ्या नंबरकडे गेले चौकामध्ये काही चौकात चांदीचे भांडे काही चौकात सोन्याचे भांडे काही चौकात रत्न पडलेले दिसत आहेत जणू काय लक्ष्मीचा आपल्या पती देवाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चौकात येऊन नृत्य करते बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय अलौकिक अशी अद्भुत कांती भगवंताची त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे सर्व गोपिका बधाई देण्याकरता येतात आणि देवाला आशीर्वाद देतात पण आशीर्वाद कसा आहे आपण आशीर्वाद देतो बाळा दीर्घायुष्य हो देवाने तुझं रक्षण करो पण गोपिकांचा आशीर्वाद वेगळा आहे
ता आशिष प्रयुंजानाश चिरम पाहिती बालकी. या कृष्णाने आमचं रक्षण करो अशा आशीर्वाद देतात. अत्यंत उदार होऊन नंद बाबा जन्मोत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करतायत. सर्वजण आनंदाने गातायत. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी. सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. रोहिणी माता सुद्धा शृंगार करून त्या कृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आनंदामध्ये उत्सवामध्ये सहभागी झालेली आहे. पण तो आनंद उत्सव साजरा करत असताना नंद बाबांना कंसाला कर देण्याची तिथी मात्र उलटून गेली आणि ती आठवणच राहिली. कारण तो आनंद जेवढा होता ना, किती आनंद होता. त्या आनंदाचं वर्णन शुकदेवजी 18 श्लोकामध्ये करतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मानिमित्ताने काय काय क्रिया होऊ लागल्या, किती आनंद त्यांच्या भवनामध्ये गोकुळामध्ये निर्माण झाला. 18 श्लोकात वर्णन करतात की जणू काय 18,000 भागवताच्या श्लोकांचा सार त्या 18 श्लोकामध्ये आणलाय. एवढं अलौकिक वर्णन केलंय. म्हणून त्या आनंदाचं उपभोग घेत असताना तिथी चुकली. आठवण आली, अरे ज्या तिथीला आपण कंसाला कर देतो ती तिथी ते मागे गेली. आता आपण लवकरात लवकर जर कर कंसापर्यंत पोहोचता केला नाही तर तो आपल्या गोकुळावर काहीतरी संकट निर्माण करेल, काहीतरी उत्पात निर्माण करेल. म्हणून सर्व गोपाळांना सांगितलं, हे गोपाळांनो, गोकुळाचंही रक्षण करा आणि माझ्या बाळाचंही रक्षण करा. गोपान गोकुल रक्षाया निरूप्य मथुरांगतः नंदः कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरुद्वः. मी आत्ता जातो आणि कंसाला कर देऊन परत येतो. ठीक आहे बाबा, तुम्ही निश्चिंत होऊन जा. निघाले नंदबाबा कर घेऊन मथुरेच्या रस्त्याने. मथुरेला पोहोचले आणि कंसाला कर देऊ लागले. कंसाला कर देत असताना वसुदेवजींनी नंदबाबांना पाहिलं. माझा मुलगा सुरक्षित राहावा म्हणून मी माझा मुलगा यांच्या घरी यांच्या ताब्यात देऊन आलो. हे माझ्या मुलाचं रक्षण करणं सोडून या मथुरेमध्ये काय करतायत? कर दिल्याबरोबर नंदबाबा जसे बाहेर निघाले, बाहेर निघाल्याबरोबर वसुदेवजींची भेट झाली. राम राम वसुदेवा. राम राम नंदबाबा. वसुदेवजी म्हणतात, नंदबाबा, काय तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय? मला माहिती आहे की 90 वर्ष वयामध्ये तुम्हाला एक मुलगा पुत्ररत्नाचा लाभ झालाय, पण मला कळवायचं तरी खरी. नंदबाबा म्हणतात, कसं काय कळवणार? मला कळालं, या पापी कंसाने तुझे 8 मुलं मारून टाकले. एक मुलगी झाली ती आकाशामध्ये उडून गेली. मग एवढ्या पुत्राच्या वियोगाचं ज्याला दुःख आहे त्याच्या पुढे माझ्या एका पुत्राच्या प्राप्तीचा आनंद कसं काय व्यक्त करणार? यालाच म्हणतात मित्रता. वसुदेवजींच्या जीवनामध्ये मनामध्ये 8 पुत्राच्या वियोगाचं दुःख आहे, पण ते चर्चा करतायत नंदबाबाच्या आनंदाची. आणि नंदबाबाच्या अंतःकरणामध्ये पुत्राच्या प्राप्तीचा आनंद आहे, पण ते चर्चा करतायत वसुदेवजींच्या दुःखाची. हीच खरी मित्रता आहे. आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी ते मित्राला केवढं दाखवायचं? मातीच्या कणा एवढं, रजकणा एवढं. आणि मित्राचं दुःख रजकणा एवढं जरी असलं तरी सुद्धा ते पर्वत एवढं मानायचं आणि त्या मित्राला संकटातून दूर करायचं. यालाच म्हणतात मित्रता.
निज दुख गिरी समरज करी जाना, निज दुख गिरी समरज करी जाना, मित्र हे दुख रज मेरू समाना, मित्र हे दुख रज मेरू समाना, जेना मित्र दुख होई दुखारी, नाही विलोकत पातक भारी, नाही विलोकत पातक भारी, निज दुख गिरी समरज कर जाना, निज दुख गिरी समरज करे जाना. निज दुःख आपलं दुःख गिरी सम पर्वता एवढं आहे, रज करी मित्राला दाखवताना कणा एवढं दाखवा. मित्रही दुःख रज सम मेरू समाना, त्याचं दुःख थोडंसं आहे पण पर्वताप्रमाणे मानावं आणि त्याला दुःखातून दूर करावं, यालाच म्हणतात खरी मित्रता. वसुदेवजी म्हणतात, नंदबाबा मला ज्योतिषाचं ज्ञान आहे आणि तुझी कपाळावरची रेषा वाचून मला आता कळलंय की तुझ्या गोकुळामध्ये काहीतरी मोठं संकट येणार आहे, म्हणून तू इकडे तिकडे न भटकता सरळ आपला गोकुळाचा रस्ता पकडला. म्हणजे खरं नक्की? हो नक्की येणार आहे. हे नारायणा माझ्या गोकुळाचं रक्षण कर, हे नारायणा माझ्या लालाचं रक्षण कर. नारायणाचं चिंतन करत करत घाईघाईने नंद बाबा मथुरेहून गोकुळामध्ये येण्याकरता रस्त्याला लागले. पण नंद बाबा येण्याच्या अगोदरच मावशी साहेबांचं आगमन झालं. कंसेन प्रहिता घोरा, पूतना बालघातिनी, शिशुंश्चचार निघ्नन्ति, पुरग्राम व्रजादिषु. ज्या वेळेस त्या अष्टभुजा देवीने सांगितलं, मला काय मारतो दुष्टा, तुला मारणारा या मथुरा मंडळामध्ये प्रगट झालाय. किम या हतया मंद जातः खलु तवांतकृत. मथुरा मंडळामध्ये घोषणा केली की मथुरा मंडळामध्ये पंचक्रोशीमध्ये जेवढी गाव आहेत, या जेवढ्या गावांमध्ये जेवढी लहान लहान बालक जन्माला आली सर्वांना मारून टाका. कोण करणार हे काम? पुतना उठली, मी करते. तिने विडा उचलला आणि दीन दुर्बळ आळची मारिता बाळके, खेळोपाळी जायची. जिथे पुत्रोत्सवाचा आनंद चालू आहे तिथे जायची आणि पुत्राला मारून टाकायची. अनेक गाव फिरत फिरत ती गोकुळामध्ये आली. गोकुळामध्ये पाहते तर सर्व गोपिका नटून थटून नंदभवनाच्या दिशेने जाताना दिसतायत. निश्चित इथे पुत्राच्या प्राप्तीचा उत्सव चालू आहे. म्हणून त्या पुतनेने सुंदर रूप धारण केलं, स्तनामध्ये विष धारण केलं, कालकूट, आणि भगवान परमात्म्याला मारण्याकरता ती आलेली आहे. नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. जय हो. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा स्वरूप सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची या घरा, नामा म्हणे आली नंदाची या घरा. वा, गोड प्रमाण दिलं. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. कसं रूप घेऊन आली ती?
स्वरूपाने अत्यंत सुंदर, जशी काय देवांगना. स्वर्गातली अप्सरा जणू काय गोकुळामध्ये आली. अप्सरा आली. शुकाचार्य सुद्धा वर्णन करतायत. गोप्य श्रियम द्रष्टुमिवागताम पतिम. शुकदेवजी वर्णन करतायत, ती पूतना गोकुळामध्ये आली. एवढं सुंदर रूप तिने धारण केलं जसं काय श्रीदेवी आली की काय. श्रीदेवी म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी देवी आली की काय आपल्या मालकाला भेटण्याकरता. नंद भवनामध्ये प्रवेश केला आणि यशोदेला म्हणते, यशोदे 80 वर्ष वयामध्ये तुला बाळ झालंय. नुसती कानोकान खबर आली मला. सर्व कामधाम बाजूला सोडलं आणि बाळाला पाण्याकरता आले. म्हटले, कुठे तुझं बाळ? यशोदेने साशंकित नजरेने पाहिलं की ही कोण आहे नेमकी. हिला जर आपण विचारलं तू कोण आहेस तर एवढ्या लांबून आली, बिचारी नाराज होईल. म्हणून सर्वांना यश देणारी यशोदा ठीक आहे म्हटले, सध्या माझं बाळ झोपलंय, दुरून आशीर्वाद दे आणि मग इकडे आपण चर्चा करत बसू. पूतनेला संधी सापडली आणि आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने पूतना आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाळण्याच्या जवळ जात आहे. भगवान परमात्मा डोळ्याने पाहतायत की पूतना येते. पण पूतना येते असं दिसल्याबरोबर भगवान परमात्म्याने आपले डोळे बंद करून घेतले. विबुध्यतां बालकमारिकाग्रहं चराचरात्मा सनिमीलते क्षण. भगवान परमात्म्याने आपले डोळे बंद केले. आता हे डोळे बंद का केले याचं अनेक संतांनी आपले भाव वेगवेगळे काढले. कसे वेगवेगळे काढलेत? एक संत म्हणतात, भगवंताने विचार केला की आपण आलो दुष्टांच्या संहाराकरता. पूतना दुष्ट आहे आणि दुष्टांना मारण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. सुरुवात करतोय आणि कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण भगवान गणेशाचं स्मरण करतो ना आपण, तर त्या गणेशाच्या स्मरणाकरता भगवंताने डोळे बंद केले. हा एक भाव. दुसरा भाव असा, भगवंताने विचार केला मी गोकुळामध्ये का अवताराला आलो? गोकुळामध्ये भरपूर गायी आहेत, भरपूर दूध दुभतं, लोणी माखण भरपूर निघतं. ते माखण मिश्री खाण्याकरता मी आलो. 5 दिवस होत आहेत मला, अजून माखण मिश्री माझ्या तोंडाला सुद्धा लागली नाही. आणि माखण मिश्री खाण्याच्या अगोदरच पूतना मावशी मला विष पाजण्याकरता आली. पण विष पिण्याचा अभ्यास माझा नाही आहे. विष पिण्याचा अभ्यास कोणाचा आहे? भगवान शंकरांचा आहे. म्हणून भगवान शंकरांचं ध्यान करावं आणि त्यांना विनंती करावी की मी माखन मिश्री खाण्याकरता आलो, ही मावशी विष पाजण्याकरता आली आहे, तर विषपानाचा अभ्यास तुमचा आहे, तुम्हीच कृपा करा आणि हे विषपान करून घ्या. म्हणून भगवान शंकराचं ध्यान करण्याकरता डोळे बंद केले. हा दुसरा भाव. तिसरा भाव असा की भगवंताचा उजवा डोळामध्ये सूर्यलोक आहे आणि डावा डोळामध्ये चंद्रलोक आहे. सूर्यलोक आणि चंद्रलोक म्हटला, ही पूतना दुष्ट आहे, राक्षसी आहे, बालघातिनी आहे. हिला आम्ही सूर्यलोकातही येऊ देणार नाही आणि चंद्रलोकातही येऊ देणार नाही. दोघांनी आपले शटर बंद करून घेतले, दरवाजे बंद करून घेतले. हा तिसरा भाव आहे. चौथा भाव असा आहे, भगवान परमात्मा आहे मायापती आणि पूतना आहे मायावती. कारण ती मायावी रूप धारण करून आली ना. पूतना आहे मायावती. मायापती पुढे मायावतीची माया टिकणार नाही. आणि मी जर तिच्याकडे पाहिलं तर तिचं मूळ स्वरूप प्रगट होईल. मूळ स्वरूप कोणतं आहे? राक्षसी. आणि माझ्या या नंद भवनामध्ये जो माझ्या उत्सवाच्या निमित्ताने, जन्माच्या उत्सवानिमित्ताने जो आनंद चालू आहे,
अचानक घरातून राक्षसी बाहेर आल्यानंतर तो आनंद राहील का? सर्व शांततेमध्ये शोक आणि जिकडे तिकडे पळापळ सुरू होईल. तसं होऊ नये याच्याकरता भगवान म्हणतात, तू मायावती होऊन आली ना, मायावी रूप धारण करून आली ना, तू तशी होऊनच राहा. मीच माझे डोळे बंद करून घेतो. म्हणून भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. असा चौथा भाव आहे. पाचवा भाव असा आहे, भगवान परमात्मा मनाने विचार करतायत की मी आतापर्यंत तपस्वी तेजस्वी मातांचं दुग्धपान केलंय. अदिती मैया, देवकी मैया, कौशल्या मैया, यशोदा मैयांचं स्तनपान केलंय. तेजस्वी आणि तपस्वी माता. परंतु आता पुतना मावशी मला विष पाजण्याकरता आली आहे. लहान बाळ जेव्हा औषधी घेत नाही तेव्हा आपण त्याला सांगतो डोळे बंद करून पिऊन टाक पटकन. तसं भगवंताने विचार केला, ही विष पाजण्याकरता आली ना, आपण कडू औषधी जसं डोळे बंद करून पिऊन टाकतो तसं हे विष डोळे बंद करून पिऊन घेऊ आपण. म्हणून भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. हा पाचवा भाव. पुढचा भाव असा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे कमल नयन आणि पूतना आहे कपट नयन. कमल नयना पुढे जर कपट नयन आले आणि ते डोळे चार झाले तर त्या कपट नयनी पूतनेच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी प्रेम निर्माण होईल. आणि प्रेम जर निर्माण झालं तर ती मला मारणार नाही. आणि ती जर इथून सही सलामत गेली तर माझ्या गोकुळामध्ये जे माझे सवंगडी आहेत गोपाळ, त्यांना मात्र ती मारल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता तिच्या अंतःकरणात माझ्याविषयी प्रेम निर्माण होऊ नये म्हणून भगवान परमात्म्याने डोळे बंद केले. शेवटचा भाव सांगतो आता. भगवान म्हणतात, दृष्टी टाकण्यास जो पात्र आहे त्याच्यावरच माणसाने दृष्टी टाकावी. दृष्टी टाकण्यास जो पात्र नाही त्याच्यावर माणसाने जर दृष्टी टाकली तर आपली दृष्टी खराब होऊ शकते. नॉर्मल. हरी. भगवान रामचंद्र प्रभू वनवासात असताना ही शूर्पणखा आली आणि म्हणू लागली, तो सम पुरुषांना मो सम नारी. तुमच्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री नाहीये. मी संपूर्ण चराचरामध्ये वर शोधण्याकरता निघालेली आहे, पण संपूर्ण जगात मला कोणीच सुंदर दिसलं नाही. पण तुम्ही जेव्हा दिसले, मन माना कछु तुमही निहारी. मनानं वाटलं थोडंसं तुमच्याकडे लक्ष द्यावं, तुमच्याकडे पाहावं. तुम्ही सुंदर आहात, मी सुद्धा परम सुंदरी आहे. पण दोघांच्या सौंदर्यामध्ये थोडीशी तफावत आहे. तुम्ही सुंदर तर आहातच, परंतु तुम्ही सावळे आहात. मी सुंदरही आहे आणि गोरी सुद्धा आहे. आता भगवान परमात्मा किती सुंदर आहेत. अशा भगवान परमात्म्यालाही फेल करणारी ही पूतना परम सुंदरी कोण आहे आणि आपल्याकडे कशा करता आली आहे हे जाणून घेण्याकरता सुद्धा भगवान परमात्म्याने एकदा सुद्धा डोळे उचलून शूर्पणखेकडे पाहिलं नाही. एकदा सुद्धा नाही. जी स्वतःला परम सुंदरी म्हणून घेते, मी एवढा सुंदर असताना मला सुद्धा फेल करते. भगवान किती सुंदर होते. रामायणामध्ये खूप गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाला सांगितलं आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचे कान आणि नाक कापून टाकले, विद्रूप करून टाकलं, ती जेव्हा आपल्या भावाकडे गेली खरदूषणाकडे. खरदूषण म्हणजे रावणासारखा शक्तिशाली दोघं भाऊ होते आणि त्यांची बहीण पूतना, त्या पूतनेचे कान नाक कापून टाकले होते. विचार करा, व्यवहारामध्ये आपल्या बहिणीचं जर कोणी छेड काढली तर असा बारीक भाऊ जरी असला, काडी पैलवान, त्याच्यामध्ये सुद्धा असं हातीचं बळ येतं का नाही. माझ्या बहिणीचं छेड काढतो
हत्तीचं बळ येतो आणि तो प्रतिकार करण्याकरता जातो. तर विचार करा, खरदूषण रावणासारखा बलपराक्रमी दोघं भाऊ आणि त्यांच्या बहिणीची छेड काढली, म्हणजे नाकही कापून टाकले आणि कानही कापून टाकले. तर खरं सांगा, त्या खरदूषणाला केवढा राग येईल. एवढ्या रागाने हजारो सैनिक घेऊन, सेना घेऊन रामचंद्र प्रभूंवर स्वारी करण्याकरता आलेत. किती राग यायला पाहिजे. एवढ्या क्रोधाने रामचंद्र प्रभूंकडे आल्यानंतर जेव्हा त्या खरदूषणाने रामचंद्र प्रभूंना पाहिलं, बरं पाहिलं म्हणजे रागाने पाहिलं, पण भगवान परमात्म्याचं स्वरूप असं सुंदर दिसलं की पाहिल्याबरोबर पाहिले या वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेध लागला. एवढा क्रोध निर्माण झाला होता, पण भगवंताला पाहिल्याबरोबर तो क्रोध मात्र शांत झाला. बरं, भगवान परमात्म्याने काही मेकअप केला असेल का, शृंगार केला असेल त्या वनामध्ये? नाही. भगवान परमात्मा तपस्वी वेशामध्ये होते. तपस्वी वेशामध्ये असतानाही जर भगवान परमात्मा एवढे सुंदर दिसत होते, तर ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा विवाह होता, भगवान परमात्मा नवरदेव झाले असतील, तेव्हा भगवान परमात्मा किती सुंदर दिसत असतील आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर त्या खरदूषणांचं उद्गार आहे, यद्यपि भगिनी किन्हा कुरूपा, यद्यपि भगिनी किन्हा कुरूपा, वधलायक नहीं पुरुषानुपा, वधलायक नहीं पुरुषानुपा, यद्यपि भगिनी. यांनी जरी माझी बहीण कुरूप केली, माझ्या बहिणीचे कान कापून टाकले, नाक कापून टाकलं, विद्रूप करून टाकलं माझ्या बहिणीला, पण हा पुरुष असा अनुप आहे, याला पाहिल्यानंतर वाटतं की हा वध लायक नाहीये, वध करण्यास योग्य नाही. हे कोणाचे उद्गार आहेत? ज्यांच्या बहिणीचे कान नाक कापून टाकले त्यांच्या भावांचे हे उद्गार आहेत. पाहिल्याबरोबर एवढे सुंदर परमात्मा दिसले. एवढा सुंदर दिसणारा मी, आणि मला सुद्धा ही शूर्पणखा फेल ठरवते. मला सुद्धा म्हणते, प्रभू तुम्ही सुंदरता आहात पण सावळे आहात, माझ्यापेक्षा कमी सुंदर आहात तुम्ही. मग एकदा तरी पाहायला पाहिजे होतं ना, माझ्यापेक्षा सुंदर दिसणारी ही विश्व सुंदरी आली कुठून, दिसते कशी, एकदा सुद्धा पाहिलं नाही. मग बोलले नाही का? बोलले, पण शेजारी सीतामय्या बसल्या होत्या. रामचंद्र प्रभू सीता मातेकडे पाहतायत आणि उत्तर देतायत शूर्पणखेला, सीतही चितई करही प्रभु बाता, अहई कुमार मोर लघु भ्राता. सीतेकडे पाहतात आणि शूर्पणखेला उत्तर देतात. याचं कारण उत्तर एवढंच आहे की जो दृष्टी टाकण्यास पात्र नाही त्याच्यावर माणसाने दृष्टी टाकू नये. भगवान रामचंद्र प्रभूंनी शूर्पणखेवर दृष्टीपात केला नाही का? कारण ती दृष्टीपात करण्यास योग्य नव्हती. जसं त्यावेळेला शूर्पणखा सुंदरी रूप धारण करून आली, तसं आज सुद्धा पूतना सुंदर रूप धारण करून भगवंताकडे आली आहे. त्यावेळेस पाहण्याकरता, दृष्टी टाकण्याकरता सीता होती, पण आता लहान आहेत ना पाळण्यामध्ये, आता कोणाकडे पाहणार नाही, कोणाकडे उत्तर देणार. आता शेजारी कोणी नाहीये. शेवटी भगवान परमात्मा म्हटले, डोळे लावून घेतलेलं परवडेल, परंतु कुपात्रावर दोषी टाकू नये. म्हणून भगवान परमात्माने आपले डोळे बंद केले. हे संतांनी आपल्या मनातून काढलेले भाव आहेत. खरं म्हणजे देवाने डोळे बंद का केले ते देवालाच विशेष रूपाने माहिती. संतांनी काढलेले हे अन्य भाव आहेत. विबुध्यतां बालकमारिकाग्रहं चराचरात्मा सनिमीलते क्षणः. डोळे बंद करून घेतले. पूतनेने जवळ घेतलं
आणि स्तनपान करू लागली. भगवान परमात्म्याने अगोदर दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, आणि जेव्हा पंचप्राण ओढू लागले त्यावेळेस ती पूतना उरडली. सा मुंच मुंचालमिती प्रभाषिणी निष्पीड्यमाना खिल जीव मर्मणी. मुंच मुंच, अरे सोड सोड. भगवान म्हटले मी एकदा अगोदर धरत नाही, आणि एकदा धरलं की मग जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. ती राक्षसी रूपामध्ये प्रगट झालीये. इकडे तिकडे धावू लागले, पळू लागले, नंदभवनाच्या बाहेर पडली गल्लीतून. संपूर्ण गोकुळाचे जेव्हा बाहेर निघाली, मथुरेच्या रस्त्याला लागली, त्यावेळेला भगवान परमात्म्याने जे पंचप्राण खेचले, पंचप्राण खेचल्याबरोबर तिचं प्राणोत्क्रमण झालं आणि पुतना धडाम दिसी जमिनीवर जाऊन आदळली. बोल पुतना मर्दन भगवान की जय. भगवान परमात्म्याने पुतनेचा उद्धार केला आणि पुतनेला तीच गती प्रदान केली. पुढे चालून जी यशोदेला देणार होते, पुढे चालून जी देवकीला देणार होते, तीच गती धात्रोचित गती प्रदान केली. केवढा भगवान परमात्मा कृपाळू आहे. पूतनेमध्ये एकही गुण नव्हता, एकही. सर्व दोषच दोष भरले होते. शुकदेवजी म्हणतात ना, कशी होती ती पूतना. पूतना लोक बालग्नी राक्षसी रुधिराशना जिघांसया पिहरये स्तनम दत्वापसद्गतिम. नावच तिचं वाईट. पूतना, पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही तिला म्हणतात पूतना. पूत म्हणजे पुत्र, ना म्हणजे नको. मला पुत्रच नको, मी बरी अशी एकटीच. तिचं नाव पूतना. नाव तिचं वाईट आहे. ठीक आहे, एखाद्याचं नाव काही व्यवस्थित नसतं, काम चांगलं असतं ना तिचं, म्हणून तर देवाने उद्धार केला. काम सुद्धा वाईट. लोक बालग्नी, नुकतेच जन्माला आलेल्या मुलांना घ्यायची आणि मारून टाकायची. कोणाला 10 वर्षानंतर, कोणाला 15 वर्षानंतर. नवस सायासाने मुलं झालेली असायची, पण ही पूतना घ्यायची मुलांना आणि मारून टाकायची. सर्वीकडे आकांत ओरडाओरड सुरू करायची. अशी लोक बालग्नी होती. म्हणजे काम सुद्धा तिचं वाईट आहे. अहो म्हटले मग नाव वाईट असेल, काम वाईट असेल, परंतु चांगल्या कुळामध्ये जन्माला आले असेल म्हणून तर देवाने उद्धार केला ना. शुकदेवजी म्हणतात नाही नाही नाही, राक्षसी कुळामध्ये ती जन्माला आली होती. अहो म्हटले मग आहार तरी चांगला असेल ना तिचा, म्हणून तर देवाने उद्धार केला. नाही नाही, आहार सुद्धा तिचा वाईट होता. काय होता तिचा आहार? रुधिराशना. रुधिर म्हणजे रक्त, आशना म्हणजे पिणारी. रक्त पिपासू होती ती, रक्त पित होती. रक्त कुठे पित होती? रक्तपेढीमध्ये? नाही नाही नाही, मारायची लोकांना आणि त्यांचं रक्त प्राशन करायची, अशी ती रक्त पिपासू होती. अहो म्हटले मग देवाकडे आली असेल, ती चांगल्या भावनेने आली असेल म्हणून तर देवाने उद्धार केला ना. शुकदेवजी म्हणतात नाही 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 नाही, देवाकडे सुद्धा ती चांगल्या भावनेने आली नव्हती. कोणत्या भावनेने आली होती? जिघांस यापी हरये. त्या हरीला मारण्याच्या इच्छेने आली होती ती. मग आता विचार करा किती वाईट गुण आहेत. नाव वाईट आहे, तिचं काम वाईट आहे, तिचं कुळ वाईट आहे, तिचा आहार वाईट आहे, आणि ती ज्या भावनेने देवाकडे आली तिची ती भावना सुद्धा वाईट आहे. पण एवढ्या सर्व वाईट गोष्टी असून सुद्धा देवाने तिचा उद्धार कसं काय केला? एखादा तर गुण पाहिला असेल ना त्या देवाने. शुकदेवजी म्हणतात फक्त एकच, स्तनम दत्वाप सद्गतिम. ज्याप्रमाणे आपली आई बाळाला जवळ घेते आणि स्तनपान करविते, त्याप्रमाणे तिने आईसारखं स्तनपान करविलं. बस, हिने आईसारखी क्रिया माझ्याबरोबर केली ना, आईसारखं प्रेम लावलं ना, आणि आईसारखं स्तनपान करविलं ना, त्या एवढ्या एका गुणावर भगवान परमात्मा प्रसन्न झाले
आणि आई सारखी क्रिया केल्यामुळे आई सारखीच गती तिला प्रदान केली, धात्रोचित गती प्रदान केली. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धात्र्युचितां ततोऽन्यम् कं वा दयालुं शरणं व्रजेम. इयं बकी, ही बकी. बकी कोण? बकासुराची बहीण. भाऊ बहिणीची जोडी होती त्यांची, बका आणि बकी. इयं बकी स्तन कालकूटम, स्तनामध्ये कालकूट विष धारण करून आली होती. जिघांस यापी हरये, भगवंताला मारण्याकरता. पण भगवान परमात्म्याने तिला धात्रोचित गती प्रदान केली. जो परमात्मा पूतनेसारख्या दुष्ट राक्षसीमध्ये दोष दर्शन करू शकत नाही, तो आपल्यामध्ये दोष दर्शन करणार आहे का? म्हणून मनुष्याने शंकाच घ्यायची नाही. एकदा भगवान परमात्म्याच्या भक्तीला लागलं की भगवान परमात्मा माझा स्वीकार करणार का, ही शंकाच घ्यायची नाही. भगवान परमात्मा निश्चित आपणा सर्वांचा स्वीकार करणार, हे निश्चित. बोल भक्तवत्सल भगवान की जय. पूतना मेली, पडताना भयंकर मोठा आवाज आला. तो आवाज ऐकून यशोदा पाहते, ती आलेली महिला सुद्धा नाहीये आणि माझा कन्हैया सुद्धा, बाळा सुद्धा पाळण्यामध्ये नाहीये. शोधाशोध सुरू झाली. पाहता पाहता गोकुळाबाहेर पाहिलं तर जसा काही भला मोठा डोंगर येऊन पडलेला आहे. गर्ग संहितेमध्ये वर्णन आहे, पूतनेची जी लांबी होती ती होती षटक्रोशम, 6 कोस होती ती. 3 किलोमीटरचा 1 कोस होतो. किती कोस झाले मग ती? 18 का? 6 त्रिक 18 किलोमीटर लांब होती ती. मग 18 किलोमीटर जर तिची उंची आहे, मग कमीत कमी 4-5 किलोमीटर तर रुंदी जरा. मग आता एवढी मोठी पूतना जे पडली, खाली सर्व झाडं झुडपं सर्व जमीनदोस्त. तेवढ्यात नंदबाबा पोचले. धावलेलो गोपाळ, बाबा अहो तुम्ही येण्याच्या अगोदर बघा केवढं मोठं संकट आलंय. नंदबाबाला वसुदेवजींचे शब्द आठवले. माझा वसुदेवजी प्रकांड ज्योतिषी, पक्का ज्योतिषी आहे. त्याने सांगितलं होतं मला, तू लवकर जा, तुझ्या गोकुळामध्ये काहीतरी संकट येणार आहे. आणि बघा मी येण्याच्या अगोदरच पूतना आली. म्हटले बाबा ही मेली कशी काय? एक गोपाळ म्हटला, अरे ती आपल्या बाळाला घेऊन, नंदलालाला घेऊन ती पळत असेल. पळता 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 ठेस लागली आणि धप्प दिशी पडली असेल. दुसरा म्हटलं, का रे माणसाला देवात ठेस लाचून मनुष्य पळतो तर ते तोंडावर पडतो का पाठीवर? तोंडावर पडतो. ही पाठीवर कस काय पडली? कोण काय सांगायचं, कोण काय सांगायचं? नंदबाबा म्हटले, चिंता करू नका, ही कश काय पडली मी सांगतो. मी मथुरेहून निघाल्यापासून तर गोकुळामध्ये येईपर्यंत नारायणाचं चिंतन करत होतो. हे नारायणा माझ्या गोकुळाचं रक्षण कर, हे नारायणा माझ्या बाळाचं रक्षण कर. त्या नारायणाच्या एकाच बुक्क्याने हे मरून पडले म्हटले. पण मग आता हिला जाळायचं कसं? एवढी मोठी आहे. म्हणजे घरातून कुऱ्हाडी आणा, कोयते आणा, तिचे हातपाय बाजूला काढा म्हणे अगोदर, आणि जेवढे काही वृक्ष दाबले गेले सर्व तिच्या अंगावर टाका आणि अग्निडाग द्या. अग्निडाग दिल्याबरोबर शुकदेवजी म्हणतात, परीक्षित तिच्या शरीरातून कापरासारखा सुगंध बाहेर पडू लागला. परीक्षितजी म्हणतात, महाराज ती दुष्टा पुतना राक्षसीच्या शरीरातून सुगंध, ते पापिनीच्या शरीरातून सुगंध कसं काय बाहेर आला? शुकदेवजी म्हणतात, परीक्षित आता तिला पापिनी कोण म्हणणार? तुकोबाराय म्हणतात, अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना नुसतं राम कृष्ण हरी असो जरी शब्द मंत्राचा उच्चार झाला तरी त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही, त्याला परमगती प्राप्त होते. नुसतं राम कृष्ण हरी म्हटलं
तरी परमगती मिळते. प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहत पाहत तिने आपले प्राण सोडलेत. मग ती आता पापी राहील का? ती पुण्यवान झाली म्हणून तिच्या शरीरातून सुगंध बाहेर पडला. ही झाली पूतना मोक्षाची कथा. या पूतना मोक्षाची कथा जो श्रद्धेने ऐकतो, श्रद्धेने श्रवण करतो, त्याच्या जीवनामध्ये काय फळ प्राप्त होतं त्याचं वर्णन शुकदेवजी पुढच्या श्लोकामध्ये परीक्षित राजाला सांगतात. य एत पूतना मोक्षम कृष्णस्यार्भकमद्भुतम् शृणुयात् श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिं गोविंदे लभते रतिं. जो या पूतना मोक्षाची कथा श्रद्धेने श्रवण करतो, श्रद्धेने गातो, त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणाविषयी प्रीती प्राप्त होते, रती प्राप्त होते. माणसाचं प्रेम आहे संसारावर. कितीही प्रयत्न केला तर ते देवाच्या चरणावर लागत नाही. पण जो पूतना मोक्षाची कथा ऐकतो सहजतेने त्याचं मन देवाच्या चरणावर लागतं. देवाच्या चरणाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होत असतं. बोल पूतना मर्दन भगवान की.